चला आज तयारी झालेली आहे. आज सुट्टीचा दिवस आहे. आवाज आधी कमी करायचा. आम्ही चाललेलो आहे आज फिरायला. स्मितचे पप्पा आम्हाला फिरायला घेऊन जात आहे आज. स्मितची पण तयारी झाली आहे. भांग पाडायचं बाकी आहे, फक्त तेल लावलं. पण स्मित कधीच भांग ठेवत नाही. हो, स्मित खूप त्रास देतो आवरल्यानंतर, म्हणून मग त्याला थोडेसे त्याचे गाणे लावून. हो हो हो, नवीन ड्रेस घातला, वेगळा ड्रेस घातला. हो हो हो. चला, स्मितचे पप्पा गेलेले आहे बाहेर. 5-10 मिनिटात येतो, तोपर्यंत आम्ही आवरून ठेवतोय. स्मितचा आणि माझी तयारी झाली आहे. घरामध्ये पसारा आहे. फक्त स्मितचा स्वयंपाक केला, भाजी पोळी केली, स्मितला जेव घातला, औषधं दिले. आम्ही आता म्हणजे बाहेरच जेवणार, बाहेर गेलो म्हणजे. हां, बाकी काही नाही. आवरलं सगळं. फक्त थोडाफार आता कपडे घातल्यानंतर तेवढा पसारा दिसतोय. बाकी आवरलंय. चला तर मग कुठे जातो काय बघूया, आपण जाऊया. भरपूर अशी थंड हवा, गारवा असल्यामुळे आणि बाईकवरच आलेलो आम्ही, त्याच्यामुळे पूर्णपणे स्मितला पण स्वेटर, कानटोपी घालावी लागली. मी पण रुमाल वगैरे पूर्ण बांधूनच बाईकवर यावं लागलं, कारण दुपार झालेली होती. आता भरपूर उशीर झालेला, तरी पण थंड हवा असल्यामुळे. तर आम्ही आज आलेलो दिंडोरीला जे मुख्य स्वामी समर्थांचं केंद्र आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल. तर मग इथे मी तर पहिल्यांदाच आले. स्मितला घेऊन आलो आम्ही. तर हा तोच रस्ता आहे. दिंडोरीमध्येच आहे. अगदी थोडंसं कडेला गावाच्या आणि मोकळ्या ठिकाणी आहे. तर खूप छान एरिया आहे. अगदी शेतात आल्यासारखंच वाटतं. हे त्यांचंच एरिया आहे बहुतेक. आणि इथून सरळ सरळ थोडा वेळ चालत जावं लागतं आणि समोरच गेट येतं. तर आतमध्ये शूटिंगला पूर्णपणे मनाई आहे. शूटिंग नाही चालू. बाजूला तुम्हाला शेतं दिसत असेल बघा. तर खूप छान वाटलं. मोकळं वातावरण, शांत, आणि गर्दी बघा किती. तर शनिवारचा दिवस होता, सगळं वेगळा दिवस नव्हता, तरी पण गर्दी बघा. तर इथे स्मितला घेऊन आलेलो, पण इतक्या लांब स्मित चालायला नको म्हणत होता. तर बघा, भरपूर लांब इथं चालत जावं लागतं. गेटपासून आतमध्ये मेन गेटपर्यंत भरपूर असं अंतर आहे. तर तिथपर्यंत स्मितला बळजबरी चालत नेलं. तो चालायला तयार नव्हता, पण चालवलं. हे बघ स्मित, इकडे 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 बघ, इकडे इकडे तुझा फोटो काढते मी. फोटो हे बघ, इथे इथे फोटो काढायचा. इथे इथे हिरवं हिरवं मस्त, किती छान आहे. पूर्ण भिंत आहे. हो ना, हे काय समोर आलं ना. हा, द्राक्ष बाग. काय झालं की आम्ही बाईकवर आलेलो आणि इतक्या वेळ बाईकवर स्मित बसत नसतो, आणि आम्ही या वेळेला जरा रिस्क घेतली. बरंच लांब आहे आणि आम्ही नाशिकपासून भरपूर अंतर आहे. बाईकवर आलेलो दिंडोरीला. तर तो कंटाळला बाईकवर बसून बसून, म्हणून मग आम्ही म्हणजे त्याला आता इथे हा जो एवढा लांबचा जो पल्ला आहे, इथं चालायला त्याला कंटाळा आला आहे, कारण तो थकला, गाडीवरतीच थकला. तर हे बघा, इथे मेन गेट आहे. तर इथे बाहेर चप्पल स्टँड वगैरे, चप्पल, आपले सॉक्स पण अलाउड नाही आहे आतमध्ये, कारण पाण्यातनं जावं लागतं पुढे. जिथे जिथे स्वामी समर्थांचं केंद्र असेल, सगळ्यांना जे कोणी जात असेल माहीत असेल की पाण्यातनं म्हणजे पाय वगैरे, हातपाय, तोंड हातपाय धुवून व्यवस्थित मगच आपण दर्शनासाठी जात असतो. तर बघा, आज स्मितने बुटं घातलेले, ते नाड्या वगैरे सोडायचं म्हणजे अवघडच आहे. जास्तच पॅक बांधलेले असतात. तर हे बघा, तुम्हाला दिसत असेल पाणी. तर ह्या पाण्यातनं सगळे लोक इथे पाण्यातनंच जातात, पाय धुवून जातात. आणि बाजूला हात तोंड धुण्यासाठी पण नळ आहे. तर व्यवस्थित आहे सगळी सोय बनवलेली.
तर स्मितच्या पॅन्ट भिजू नये कारण गारवा खूप जास्त आहे, थंडीचे दिवस आहे आणि पुन्हा पॅन्ट भिजली तर त्रास होईल. बघा आतमध्ये आलेलो आहे मी. थोडंसं घेतलेलं आहे गेटच्या आतमध्ये आल्यानंतर, पण नंतर कॅमेरा इथे अलाउडच नाही आहे. मग मी आतमधलं नाही घेऊ शकलं, तर तुम्हाला हे एवढंच दिसेल आतमध्ये. हे बघा हा परिसर आहे. मोकळा उभं राहायलाच घाबरतो. इथे त्यांनी बनवलंय छान. इकडे द्राक्ष बाग. पकड बोट पकड. बोट घासू नकोच, नीट चल. त्याला सवय नाही ना बोटाची बहुतेक म्हणून एवढ्या लांब जायचंय आता. चला. एकदम मळ्यात आल्यासारखं वाटतंय ना. मोकळ्या ठिकाणी एकदम ग्राउंडातच आहे, फक्त ते छान केलंय. गावापासून थोडं बाहेर नाही ना. उचलू नका. एवढा मोठा हात आहे. स्मितला उचलून घ्यायचं. पायी चाललेलं नाही म्हणतो. आता गपची चालू दे ना मला, पाय पाय घालून पाकतो. उतर उतर आता. उतर स्मित. स्मित उतरा बाळ. स्मित छोटा नाही राहिला आता. स्मित काही झाले ना आणि आता स्मितच्या पप्पांनी थोडा वेळ त्याला उचलून घेतलं, पण नंतर मग आम्ही थोडा वेळ पुढे थांबून घेतलं. आणि कारण आपल्याला नाही काही वाटत, पण स्मितला चालण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो इतक्या दूरपर्यंत चालत नाही. आणि थोडा वेळ मग थांबलो, थोडा रस पिण्यासाठी. आणि मग थोडा वेळ त्याचं बसणं पण झालं. थोडासा त्याला रस पण पाजला चालून चालून, कारण तो पण दमला. ते बघ रस प्यायचा ना तुला. 7 किलोमीटर इथे जवळ आहे. एवढं काही 7 पण 4-5 असेल. दर लवकर गेलं घे ना, तुला पाहिजे ना स्मित. दर हे बघ आम्ही कसं पितोय. गोड गोड तुला आवडतो ना. त्याचं नाहीच आहे मन, नुसतं चिडचिड करतोय. आपली गाडी काय करायची? हे डिक्कीमध्ये ठेवा. त्यानंतर आम्ही थोडंसं पुढे गेलो आणि ओझरखेडचं जे धरण आहे, खूप मोठं धरण आहे. नजर मावत नाही इतकं मोठं. तर रस्त्यावरूनच बघितलं, कारण वरती पण जाता येतं गाड्या, पण मग स्मित नव्हताच थांबत म्हणून मग आम्ही रस्त्यावरूनच बघितलं. आणि त्यानंतर जेवणाला 5 वाजले. तिकडनं येता येता मध्ये कुठलं चांगलं हॉटेल नव्हतं आणि म्हणून आणि स्मितच्या पप्पांना माहिती होतं तिकडे फेमस शेवभाजी मिळते, म्हणून मग त्याच हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो. आणि खूप छान अशी शेवभाजी, छान आम्ही पोटभर जेवण केलं. नंतर घरी आलो. रात्री स्वयंपाक नाही केला, फक्त खूप उशीर झालेला, कारण घरी येण्यासाठी 6-6:30 वाजलेले. भरपूर उशीर झाला, त्याच्यामुळे घरी आल्यानंतर थोडा वेळ बसले, चहा पिला. आणि मग त्यानंतर स्वयंपाक तर नव्हताच, स्मितलाच फक्त भाजीपोळी, कारण आम्ही 5 वाजता भरपूर पोटभर जेवलेलो होतो. आणि मग आता रात्री झोपायच्या वेळेला फक्त हळदीचं दूध गरम केलं आणि हळदीचं दूधच पिलो स्मितचे पप्पा आणि मी. आणि मग दुसरं काहीच नाही, कारण की अजिबात भूक नव्हती भरपूर असं, कारण सकाळपासून उपाशी होतो. थोडंसं सकाळी खाल्लेलं होतं नाश्त्याचं, जेवण नव्हतं केलेलं. 5 वाजता जेवलो आणि पोटभर जेवलं, त्याच्यामुळे मग भूक अजिबात नाही राहिली. तर मग अशा पद्धतीने मग आम्ही फक्त दूधच पिलो. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ, मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. छान छान कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल आयकॉन दिसेल, घंटी दिसेल, घंटीवर प्रेस करायचं. मग त्यानंतर ऑल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला माझे रोजचे येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन दिसेल.